आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिक शहरातील उपनगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या गोळीबार आणि तोडफोडीच्या घटनेने खळबळ उडाली आहे। अज्ञातांसह 5 ते 6 जणांनी एका व्यावसायिकाच्या घरासमोर येत मर्सिडीज कारची दगडफेक करून तोडफोड केली। तसेच घराच्या दिशेने गोळीबार करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू आहे। गुरुवारी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। फिर्यादी प्रशांत नानासाहेब जाधव यांच्या तक्रारीनुसार काळ्या रंगाच्या स्कोडा कारमधून 5 ते 6 जण त्यांच्या अपार्टमेंट समोर आले। आरोपींनी आडावरड करत शिवीगाळ केली आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मर्सिडीज 350D कारवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले। तक्रारीनुसार फिर्यादींनी यापूर्वी कार्यालयात घुसून धमकी दिल्याचा आरोप असलेल्या काही व्यक्तींना ओळखल्याचा दावा केला आहे। त्यापैकी एका संशयिताने गावठी पिस्तुलातून त्यांच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप असून ती गोळी फिर्यादींना न लागता कारच्या बोनेटवर आदळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। घटनेनंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि काळ्या रंगाच्या स्कोडा कारमधून तिथून पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या घटनास्थळी धाव घेतली। फिर्यादीच्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी ब्युरो चीफ मोहसिन पठाण।